संत नामदेव, कारण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा पाठ आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर हा पाहत असताना वारकरी पंथांचे कार्य या ठिकाणी आपण मागे बघितलेलं आहे. तर महाराष्ट्रामधील जे काही अंधश्रद्धा आणि कर्मकांड जो होता हे दूर करण्याचं काम त्या काळातील शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी हे कार्य या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. तर या संतांचं कार्य आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला संत नामदेव यांची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होऊन गेले. ते कुशल संघटक होते आणि उत्तम कीर्तनकार सुद्धा होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना, स्त्री पुरुषांना एकत्र करण्याचं काम आणि त्यांच्यामध्ये समतेची भावना रुजवण्याचं काम त्या काळामध्ये संत नामदेवांनी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना फार प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या या शिकवणुकीचा प्रभाव या ठिकाणी पडला गेला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत या ठिकाणी गेले होते. संत नामदेवांनी लिहिलेली जी काही पदं आहेत, ही पदं शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये या ठिकाणी समाविष्ट केलेली आहेत. आणि या संत नामदेवांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी जाऊन या ठिकाणी पोहोचवण्याचं, गावोगावी देण्याचं काम त्या काळामध्ये या संतांनी केलं. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर आज सुद्धा संत चोखामेळा यांची समाधी या ठिकाणी बांधली गेली. ही समाधी बांधण्याचं काम कोणी केलं तर त्या काळामध्ये या संत नामदेवांनी केलं. तर हे कार्य त्यांचं स्मरणीय आहे. तर असे हे महान संत, एक कुशल संघटक, एक उत्तम कीर्तनकार आणि समतेची भावना लोकांमध्ये रुजवण्याचं काम त्या काळामध्ये या संत नामदेवांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर यानंतर दुसरे संत आहेत संत ज्ञानेश्वर. हे सुद्धा वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध असे संत आहेत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा मराठीमध्ये स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला गेला. तर हा ज्ञानेश्वरी ग्रंथ सर्व समाजातील सर्वांना जेव्हा तो मराठीमध्ये लिहिण्यात आला तेव्हा तो समजला गेला. या अगोदर हाच ग्रंथ सगळा पूर्ण संस्कृतमध्ये या ठिकाणी लिहिलेला होता, त्याची रचना होती आणि त्या संस्कृतमधून मराठीत करण्याचं काम त्या काळामध्ये संत ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व त्यांनी लोकांना सांगितलं. सामान्यांना ते आचरता येईल असा आचारधर्म सांगितला. फक्त भक्तिमार्ग सांगायचा आणि आचरण करायचं नाही असं नाही. तर त्यांचं जे आचरणाचे जे तत्व होते ते सुद्धा सर्वसामान्य लोकांना चांगल्या पद्धतीनं रुजतील, कळतील आणि ते सुद्धा आचरणात आणतील अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागले त्यांना. आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जीवन जगत असताना त्यांनी आपल्या कार्यात मग्न राहून महाराष्ट्रामध्ये ही अंधश्रद्धा, कर्मकांड नष्ट करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. ज्ञानेश्वरातील जे काही पसायदान आहे ते उद्दात संस्कार करणारं आहे. ज्ञानेश्वराचे बंधू संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांचेही काव्यरचना या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. आणि त्यांनी सुद्धा या महाराष्ट्र सुधारण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर असे अनेक संत आहेत. आणि त्या संतांपैकी संत एकनाथ, तर हे सुद्धा महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान असे संत होऊन गेले. त्यांचे साहित्यसुद्धा खूप आहे, विपुल आहे, विविध प्रकारचं साहित्य आहे.
त्यात अभंग आहेत, गवळणी आहेत, भारुडे आहेत इत्यादीचा समावेश या ठिकाणी आहे. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटण्याचं काम या ठिकाणी संत एकनाथांनी केलेलं आहे. त्यांनी भागवत धर्म म्हणजे भागवत या संस्कृत ग्रंथाचा भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीमध्ये विशद करण्याचं काम या संत एकनाथांनी या ठिकाणी केलेलं आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही. समजा आपणाला परमार्थ करायचा असेल तर परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची, आपण संसार करून सुद्धा परमार्थ करू शकतो. मला समजा मला परमार्थ करायचा असेल, मला संत व्हायचं असेल तर मी संसार करू नये अशी जी रूढ परंपरा त्या काळामध्ये होती. आणि संत ज्ञानेश्वरांना याचा जो काही अनुभव या ठिकाणी आला गेला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना जीवन जगावं लागलं, तेव्हा संत एकनाथांनी सांगितलं गेलं की आपण परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, तर आपण परमार्थ प्राप्त करण्यासाठी आपण संसार सोडण्याची अजिबात गरज नाही. हे त्या काळामध्ये संत एकनाथांनी लोकांना समजावून सांगितलं. त्यानंतर संस्कृतवाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली अशी त्यांनी लोकांना, संस्कृत पंडितांना ठणकावून विचारलं की संस्कृत भाषा ही देवापासून आलेली भाषा आहे असं त्या काळामध्ये समज होता. मग त्यांनी लोकांना सांगितलं, त्या काळातील पंडितांना त्यांनी सांगितलं की संस्कृत भाषा देवापासून आली आणि मराठी भाषा काय चोरापासून आली का? तर ही मराठी भाषासुद्धा श्रेष्ठ आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे मराठी भाषेला त्यावेळेस जे काही म्हणजे महत्त्व नव्हतं ते महत्त्व वाढवण्याचं काम त्या काळातील संत एकनाथांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांनी लोकांना ठणकावून सांगितलेलं आहे. इतर धर्माचे जे काही तिरस्कार करणारे जे पंडित होते, जे काही लोक होते, अशा लोकांवर त्यांनी कडक टीका करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. अशा पद्धतीने अनेक संतांनी महाराष्ट्र सुधारण्याचं काम या ठिकाणी केले गेले. यानंतर आपल्याला संत तुकाराम हे बघायचे. हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न होती आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभलेली होती. संत तुकारामाची गाथा ही मराठी भाषेचा एक ठेवा होता. मराठी भाषेचा एक ठेवा होता. ते लोकांना सांगायचे. रंजल्या गांजल्यामध्ये देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. संत तुकारामांनी सांगितलं, जे काही रंजलेले गांजलेले, जे दीन दुबळे गरीब आहेत, अशांची सेवा करा, यांची सेवा करा, यांनाच गळी लावा, त्यांना प्रेम द्या, त्यांना आपलेसं करा. तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. तर देव त्यांच्यामध्येच आहे असं या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी आपणाला या ठिकाणी सांगितले. म्हणून रंजले गांजल्याची सेवा या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि देव त्यांच्यामध्येच आहे हे या ठिकाणी ओळखलं पाहिजे. तर आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची जी कागदपत्रे आहेत ते इंद्रायणी नदीच्या डोहात फेकून दिलेली होती. त्या काळामध्ये संत तुकाराम एक सावकार होते. अनेक लोकांना त्यांनी पैसे दिलेले होते. ज्यावेळेस त्यांनी रंजले गांजल्यामध्ये देव बघितले, त्यांनाही वाईट वाटलं आणि त्यांनी केलेली जी काही सावकारी होती, त्याची जी काही कागदपत्र होती, अक्षरशः इंद्रायणीच्या डोहामध्ये त्यांनी बुडवून टाकली आणि सर्व लोकांना कर्जमुक्त केलं. अशा पद्धतीचं कार्य त्या काळामध्ये संत तुकारामांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धेवर अत्यंत कडक शब्दात टीका करण्याचं काम त्या काळामध्ये संत तुकारामांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडून या धर्म उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी
म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, जे काय आपण धन कमवतो तो चांगला व्यवहार करून आपण धन कमवलं पाहिजे, वाईट यातून आपण धन कमवायला नको आहे, आपले विचारसुद्धा चांगले असले पाहिजे. अशा पद्धतीचं कार्य त्या काळामध्ये संत तुकारामांनी आपणाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. समाजातील काही कर्मठ लोक होती त्या काळामध्ये, ते करत असलेल्या या कामांना, लोकजागृतीला विरोध केला. त्यांनासुद्धा तुकाराम महाराज डगमगले नाहीत, लोकजागृतीला विरोध केला. मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या वह्या इंद्रायणीच्या नदीच्या डोहामध्ये या ठिकाणी बुडवण्याचं काम त्या काळातील लोकांनी या ठिकाणी केलं गेलं. तरीही या ठिकाणी संत तुकारामांनी आपलं कार्य या ठिकाणी करतच राहिलं. अशा अनेक अडथळे जरी आले तरी त्या अडथळ्यावर मात करून समाज जागरण करण्याचं काम त्या काळातील या संत तुकारामांनी महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर संत तुकारामाचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातीचे होते. त्यामध्ये नावंसुद्धा दिलेली आहेत आपणाला. नावजी माळी आहे, गौनरशेठ वाणीसुद्धा आहेत, संताजी जगनाडे आहेत, शिवबा कासार आहेत, बहिणाबाई शिवूरकर आहेत, महादजीपंत कुलकर्णी आहेत. त्यातली काही नावे आपण गंगाराम पंत मवाळ, संताजी जगनाडे यांनी या संत तुकारामाचे अभंग लिहून ठेवलेले आहेत. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी आहे. तर असे अनेक संत या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होऊन गेले आणि त्या संतांनी शिवपूर्वकालीन महाराष्ट्र सुधारण्याचं काम, म्हणजे लोकातील अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद घालवण्याचं काम त्या काळातील लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे. हे सर्व केल्यानंतर त्या काळामध्ये संत कार्याची काही फलश्रुती मिळाली का? म्हणजे एवढं कार्य संतांनी केलं, संतांनीच कार्य केल्यानंतर त्यातून काही फलश्रुती झाली का, काही गोष्टी मिळाल्या का, याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला की बा आपण जाती धर्म मानायचा नाही, सर्वजण आपण समान आहोत, सर्वजण आपण सारखे आहोत, माणुसकी हा मानवधर्म आहे, आपण सर्वांशी माणसाप्रमाणे वागावं, एकमेकावर आपण प्रेम करावं, सर्वजण एकत्र यावे, एकजुटीनं राहावं, प्रेमानं राहावं, अशी शिकवण त्या काळातील संतांनी लोकांना या ठिकाणी दिलं आहे. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली, परचक्र आलं किंवा दुष्काळजन्य परिस्थिती आली, अशा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे समजा माणसावर आली, तरी त्याची पर्वा न करता जीवन कसं जगावं, धैर्यानं तोंड कसं द्यावं, याविषयीची माहिती त्या काळातील संतांनी या लोकांना सांगितलेला आहे, उपदेश केलेला आहे. या कार्यामुळेच महाराष्ट्रातील लोकांमध्ये थोडा आत्मविश्वास या ठिकाणी निर्माण झाला आणि समाजात धर्माची जी अवनती झालेली होती, अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचं रक्षण करण्याचं काम त्या काळातील संतांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि खरा धर्म काय आहे, हा खरा धर्मसुद्धा सांगण्याचं काम त्या काळामध्ये संतांनी सांगितलेलं आहे. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे त्यांनी समजावून घेतली. अशा वेळेस काही समाजातील कर्मठ लोक या सर्व संतांना विरोध करू लागले. हा विरोध त्यांनी सहन केलं. हा कर्तव्याचाच एक भाग आहे असं संत त्यांनी मानत असे. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. संत कुणाला म्हणायचं तर तो जगाचं जे सहन करतो, अन्याय अत्याचार जे लोक करतात, तो जो सहन करतो तोच संत आहे. म्हणून अशा संतांनी लोकांचे अन्याय अत्याचार सुद्धा या ठिकाणी सहन केले, पण समाज जागरणा करण्याचं, समाज सुधारण्याचं काम त्यांनी मागे ठेवलं नाही, लोकांना डगमगलं नाही, लोकांना भिलं नाही. असं करत करत या ठिकाणी समाज सुधारण्याचं काम त्या काळातील संतांनी शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संताचे लक्षणं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यावेळेस शास्त्री पंडिताच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. म्हणजे त्या काळातील जी काही दैनंदिन भाषा होती
कारण संस्कृत भाषा सर्वांना यायची नाही, तर आपली प्राकृत मराठी भाषा सर्वांना यायची. तर अशा या मराठी भाषामध्ये लोकांना समजावून सांगण्याचं काम या अनेक संतांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. आपण परमेश्वरापुढे सर्व समान आहोत अशी भूमिका त्यांनी सांगितली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला ठेवा, वर्णद्वेष करू नका, जात मानू नका, असा अहंकार घेऊ नका. सर्वजण आपण परमेश्वराची लेकरे आहोत, ही शिकवण त्यांनी समाजाला या ठिकाणी दिलेलं आहे. ही वैशिष्ट्ये त्यांनी या ठिकाणी लोकांना सांगितलेलं आहे. फक्त आपण आपलं कर्तव्य पार पाडा, आपली कामे करा, अशीच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्या कामामध्ये परमेश्वर पाहिलेला आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. शेतात कांदा मळा पाणी देत देत भाजीपाला उगवत या ठिकाणी विठ्ठलला या ठिकाणी त्यांनी पाहिलं गेलं, असे संत सावता महाराज म्हणाले. हे त्यांचे विधान आपण बघितलेलंच आहे. संतांची दैनंदिन जीवनातील अन्य प्रकारच्या कामांनाही अनेक गोष्टींनी त्यांनी कवित्व त्यांनी लाभलेलं आहे, सांभाळून भक्ती केलेला आहे, उपदेश केलेला आहे. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. तर अशा अनेक संतांनी या ठिकाणी पुढे आलं आणि पुढे येऊन लोक सुधारतील कसं, अंधश्रद्धा दूर होतील कसं, याविषयीची माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे आणि चांगलं कार्य या ठिकाणी संतांनी केलेलं आहे. तर चला चर्चा करूया असं म्हणलेलं आहे. तर पंढरपूरच्या वारीविषयी अधिक माहिती आपणाला मिळवायची आहे. वारकरी वारीला कोणत्या महिन्यात जातात वगैरे वगैरे, वारीचे नियोजन कसे असते वगैरे वगैरे, या सगळ्यांची माहिती आपण विद्यार्थ्यांनी मिळवायची आहे, अभ्यास करायचा आहे. एखाद्या वारकऱ्याला संताला भेटायचं आहे आणि तिथली माहिती आपणाला लिहायची आहे. तर शेवटी आपणाला रामदास स्वामी यांची माहिती या ठिकाणी बघायची आहे. तर रामदास स्वामी मराठवाड्यातील जाम गावचे, म्हणजे मराठवाडा माहीत आहे ना, औरंगाबाद विभाग 7 जिल्हे वगैरे वगैरे 8 जिल्हे हा मराठवाडा. तर या मराठवाड्यामधील जाम गावचे हे रामदास स्वामी त्यांनी बलोपासनेचे महत्त्व या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. मराठी तितुका मेळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. त्यांनी सांगितलेलं आहे की माझा महाराष्ट्र जो आहे तो वाढवला पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातील धर्म जो आहे तो वाढवला पाहिजे, हा संदेश त्यांनी लोकांना या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे देण्याचं काम संत रामदास स्वामींनी त्या काळात महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्वसुद्धा त्यांनी लोकांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. समर्थ संप्रदाय स्थापन त्यांनी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. चाफळ हे या संप्रदायाचे मुख्य ठिकाण होतं आणि रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार या ठिकाणी संत रामदास महाराजांनी या ठिकाणी केलेला आहे. म्हणून आपल्या विचाराच्या प्रसारात त्यांनी भरपूर प्रवास या ठिकाणी केला आणि प्रवास करून आपली जी काही तत्त्व आहेत ते लोकांना, समाजाला सांगण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. अशा पद्धतीनं या संतांनी केलेलं कार्य आपण या ठिकाणी बघितलं. तर त्यानंतर आपल्याला पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा, कारण यानंतर आपण पहिल्यांदाच या ठिकाणी बघितलं गेलं की महाराष्ट्रामध्ये अहमदनगरचा निजामशाह असेल, आदिलशाह असेल किंवा मुघल असतील, यांच्या सत्ता या ठिकाणी आलेल्या होत्या, शिरकाव झालेला होता, राज्य करत होते. तर हे पारतंत्र्य यांनी आपल्याला काबीज केलं आणि आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आणि आपण पारतंत्र्यामध्ये गेलो. तर अशा या पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा म्हणजे पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता याची माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत. म्हणून शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये राजकीय असेल किंवा सामाजिक परिस्थिती असेल किंवा सांस्कृतिक परिस्थिती असेल इत्यादीची स्थिती आपण सामान्यतः जाणून घेतलेली आहोत. तर या काळामध्ये महाराष्ट्र हा आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली तर होताच होता, त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता, आपल्यावर परकीयांचं राज्य होतं. असं असलं तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकामध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचे स्थान अग्रभागी होते आणि याच्यानंतर
स्वराज्य स्थापना वगैरे वगैरे झाली, शहाजीराजे शिवाजीराजे यांचं कार्य या ठिकाणी झालं गेलं, तर असा हा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र होता. त्या काळातील परिस्थिती अशी होती. अशा पद्धतीनं हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. तर या पाठाच्या खालचे जे काही स्वाध्याय आहेत, प्रश्न पहिला असेल किंवा दुसरा असेल किंवा प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा, म्हणजे तुमच्या शब्दामध्ये माहिती व कार्य लिहा. आणि प्रश्न पाचवा, दुष्काळ हे रयतेला संकट, मोठे संकट का वाटत होते, असे 5 प्रश्न तुम्ही लिहा. इतिहासला एक वही करा आणि इतिहास धडा शिकवल्यानंतर, पाठ शिकवल्यानंतर खाली जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही या ठिकाणी लिहित राहा. अशा पद्धतीनं हा 4था पाठ या ठिकाणी संपलेला आहे.